अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तर नमस्कार. आज आपण पवित्र आणि दिव्य ग्रंथ म्हणजे श्री गुरुचरित्र मधील अध्याय 4 श्रवण करणार आहोत. या अध्यायामध्ये श्रीपाद श्रीवल्लभांच्या अवताराची आणि त्यांच्या बाललीलांची अद्भुत महिमा वर्णन केलेले आहे. गुरुतत्वाची गूढता, भक्तांवरील कृपा आणि श्रद्धेचे सामर्थ्य आपल्याला या अध्यायातून अनुभवायला मिळते. मन शांत करा, श्रद्धा दृढ करा आणि पूर्ण भक्तिभावाने या दिव्य अध्यायाचे श्रवण करा. गुरुकृपा आपल्या सगळ्यांवर अखंड राहो. आज आपण श्री गुरुचरित्र मधील अध्याय 4 अत्यंत सविस्तर आणि भावपूर्ण रीतीने समजून घेणार आहोत. या अध्यायामध्ये श्रीपाद श्रीवल्लभांच्या अवताराची दैवी पार्श्वभूमी आणि त्यांच्या बालपणी प्रकट झालेल्या अद्भुत लीलांचे वर्णन येते. हा अवतार कसा झाला यामागील कारण आणि अत्यंत महत्त्वाचे आहे. जेव्हा धर्माची हानी होते, श्रद्धा कमी होते आणि लोक अज्ञानामुळे दुःखी होतात, तेव्हा परमेश्वर गुरु रूपाने अवतार घेतो. भक्तांच्या हाकेला प्रतिसाद देत श्रीपाद श्रीवल्लभ पृथ्वीवर अवतरले. हीच या अध्यायाची मध्यवर्ती भावना आहे. त्यांच्या जन्माच्या वेळी घरात आणि परिसरात विलक्षण शांतता आणि मंगल संकेत दिसून आले. असे वर्णन येते की वातावरण पवित्र झाले होते, जणू देवताही या दिव्य क्षणाचे साक्षीदार होते. त्यांच्या आईवडिलांना आधीपासूनच दैवी संकेत मिळाले होते की त्यांच्या पोटी विशेष आत्मा जन्म घेणार आहे. हा जन्म केवळ कौटुंबिक आनंदासाठी नव्हता, तर संपूर्ण समाजाला आध्यात्मिक दिशा देण्यासाठी होता. बालपणापासूनच श्रीपादांमध्ये विलक्षण तेज आणि ज्ञान प्रकट झाले. सामान्य बालकांप्रमाणेच खेळकर वृत्ती नसून त्यांच्यात स्थिरता, शांतता, गांभीर्य दिसून येत होते. अगदी लहान वयात त्यांनी वेदशास्त्रांचे ज्ञान सहज सांगितले. लोक आश्चर्यचकित होत आणि त्यांच्या चरणी नम्र होत. त्यांच्या दर्शनानेच लोकांच्या मनातील शंका आणि भीतीही नष्ट झाली. काही प्रसंगांमध्ये त्यांनी भक्तांचे संकट दूर केले, त्यांच्या अडचणी सोडवल्या आणि त्यांना धर्ममार्गावर चालण्याचा उपदेश केला. या अध्यायामध्ये गुरुतत्वाची अत्यंत सुंदर मांडणी केलेली आहे. गुरु म्हणजे केवळ उपदेश करणारी व्यक्ती नाही, तर तो अज्ञानरूपी अंधार दूर करून ज्ञानरूपी प्रकाश देणारा दिवा आहे. श्रीपादांनी आपल्या आचरणातून दाखवून दिले की खरे गुरु भक्तांकडून काही अपेक्षा ठेवत नाहीत, ते केवळ त्यांचे कल्याणच इच्छितात. जो भक्त पूर्ण श्रद्धा, निष्ठा आणि समर्पणाने गुरूंची सेवा करतो, त्याला दैवी कृपा नक्कीच प्राप्त होते. अध्याय 4 आपल्याला एक महत्त्वाचा आध्यात्मिक धडा देतो. अहंकार सोडल्याशिवाय आणि पूर्ण विश्वास ठेवल्याशिवाय गुरुकृपा अनुभवता येतच नाही. शंका, संशय आणि अविश्वास हे आध्यात्मिक प्रगतीतील मोठे अडथळे आहेत. श्रीपाद श्रीवल्लभांचे जीवन आपल्याला शिकवते की भक्ती ही केवळ शब्दांमध्ये नसून ती कृतीमध्ये आणि अंतःकरणातील शुद्ध भावनेमध्ये आहे. म्हणूनच हा अध्याय वाचताना किंवा ऐकताना केवळ कथा म्हणून पाहू नका. त्यामुळे प्रसंगातून आपल्या जीवनासाठी मार्ग घ्या. गुरूंचे स्मरण करा, त्यांच्या चरणी मन अर्पण करा आणि श्रद्धेने पुढे चला. कारण जिथे गुरुवर अखंड विश्वास असतो, तिथे अशक्य काहीच नसते. चला पूर्ण भक्तिभावाने उच्चार करूयात. श्री गुरुदेव दत्त. अशा प्रकारे श्री गुरुचरित्रातील 4 अध्याय आपल्याला गुरुभक्तीचे, श्रद्धेचे आणि पूर्ण समर्पणाचे महत्त्व शिकवतो. जो भक्त विश्वासाने गुरूंच्या शरण जातो, त्याचे जीवन निश्चितच मंगलमय होते. जर तुम्हाला हा पवित्र अध्याय आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशा अनेक अध्यायांचे श्रवण तुम्हाला नियमित मिळेल. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.